नमस्कार मित्रांनो, मराठी बुक रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्या समोर घेऊन आलोय एक नवीन पुस्तक. पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड्स गाईड टू इन्व्हेस्टिंग. तर हे पुस्तक रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं आहे. आता रॉबर्ट कियोसाकी हे अर्थविश्वामध्ये कोणाला माहीत नसतील असं बहुधा अशक्यच आहे. रॉबर्ट कियोसाकी हे इन्व्हेस्टमेंट आयडियाज देण्यावर अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचे खूप पुस्तकं प्रसिद्ध आहेत. रिच डॅड पुअर डॅड हे तर ऑलमोस्ट सगळ्यांनी वाचलेलंच पुस्तक आहे. तर ते त्याही पेक्षा एक स्टेप पुढचं हे पुस्तक आहे. रिच डॅड्स गाईड टू इन्व्हेस्ट. आता सगळ्यात आधी हे पुस्तक कोणासाठी नाहीये हे सांगणं आवश्यक आहे. कारण पुष्कळ लोक ज्यांना अतिशय पटपट रातोरात श्रीमंत व्हायची इच्छा असते, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच नाही. त्याच्यानंतर अथर स्वतःच सांगतात, रॉबर्ट कियोसाकी स्वतः सांगतात, की हे पुस्तक कोणासाठी नाही. तर ज्यांना असं वाटतं, की हे पुस्तकात काहीतरी मॅजिक फॉर्म्युला आहे, जो वाचून ते पटकन श्रीमंत होऊ शकतील. तर त्यांच्यासाठी किंवा एखाद्या अशा काही हॉट स्टॉक टिप्स याच्यात भेटतील, त्यांच्यासाठी नाही. क्विक फिक्स म्हणजे पटकन काहीतरी करून श्रीमंत होता येईल अशांसाठी हे पुस्तक नक्कीच नाही. तर हे पुस्तक काय मिळतं मग? हे पुस्तक वाचून काय मिळतं? तर रिच डॅड्स बेसिक रूल्स ऑफ इन्व्हेस्टिंग. त्यानंतर हाऊ टू रिड्यूस युअर इन्व्हेस्टमेंट रिस्क म्हणजे इन्व्हेस्टिंगसाठी काय रूल वापरले पाहिजेत, कोणते रूल्स वापरले पाहिजे, आपल्या इन्व्हेस्टमेंट मधली रिस्क कशी कमी केली पाहिजे. त्यानंतर ऑर्डिनरी आपला जो इन्कम आहे तो एकदम पोर्टफोलिओ मध्ये पॅसिव्ह इन्कम मध्ये कसं कन्वर्ट केला जाऊ शकतो. आपण एक अत्यंत उत्कृष्ट इन्व्हेस्टर कशा पद्धतीने बनू शकतो. आपण आपले बिझनेसेस कशा पद्धतीने उत्तम पद्धतीने चालवू शकतो. हे सगळं या पुस्तकामध्ये ऑथरनी सांगितलेलं आहे. अर्थात हे माझं खूप आवडीचं पुस्तक आहे. हे खूप छान पुस्तक आहे असं वाटतं. मला वाटतं. बट या पुस्तकातल्या काही कन्सेप्ट मला बिलकुल आवडत नाही किंवा रॉबर्ट कियोसाकीच्याच काही कन्सेप्ट मला बिलकुल आवडत नाही. आता म्हणतात ना, कारण ज्याच्यासोबत सर्वात जास्त भांडणं होतात तोच आपला खरा मित्र असू शकतो. तर कारण तसंच आहे, की मी माझ्या पद्धतीने विचार करून बट स्टिल आय लाइक धिस ऑथर. हा ऑथर मला खूप आवडतो आणि याचे तत्व बरेचसे तत्व मला आवडतात. आणि हे पुस्तक आवर्जून वाचण्यासारखं आहे आणि त्याने सांगितलेले मुद्दे जर तुम्हाला पटत असतील, तर ते तुम्ही फॉलो करणं आवश्यक आहे. आणि ऑब्व्हियसली सक्सेस होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे आणि हे अनुभवावरून लिहिलेले आहेत, त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून लिहिलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल तर आहेच, जे की फ्रंट पेजवरच त्यांनी छापलंय. The what the rich invest in that the poor and middle class do not. म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक ज्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत, त्यात रिच लोक म्हणजे श्रीमंत लोक इन्व्हेस्ट करतात. तर आता याच्यानंतर एक अतिशय महत्वाचा कोट रॉबर्ट कियोसाकी हेडिंग मधनं छापलेला आहे, जो ते पानानंतर तोही अतिशय उत्कृष्ट आहे. तर मी तुम्हाला तो वाचून दाखवतो. A father's advice on investing. Sir, years ago, I asked my rich dad, what advice would you give to the average investor? म्हणजे एका average investorला तुम्ही काय advice देतात? तर his reply was, don't be average. म्हणजे सामान्य इन्व्हेस्टर होऊ नका आणि average इन्व्हेस्टर होऊ नका. तर आता यानंतर आणखी एक महत्वाचं अत्यावश्यक पेज, अति महत्वाचं पेज इथे आहे. 90-10 रूल ऑफ मनी. आता बऱ्याच लोकांना पॅरेटो प्रिन्सिपल माहित असेल. 80-20 रूल आणि तो खराही आहे. म्हणजे मोस्ट ऑफ अस हॅव हर्ड ऑफ 80-20 रूल. इन अदर वर्ड्स 80% ऑफ अवर सक्सेस कम्स फ्रॉम 20% ऑफ अवर एफर्ट. म्हणजे आपण केलेल्या 20% एफर्ट्समुळे आपल्याला 80% सक्सेस मिळते. ओके. आणि बाकीच्या 80% म्हणजे समजा आपण 100 तास काम केलं, तर त्यातल्या 20 तास कामातून आपल्याला जितकं सक्सेस मिळतो, त्याच्यात 20% सक्सेस हा 80% काम करतो. म्हणजे अशा पद्धतीचं पॅरेटो प्रिन्सिपल आहे.
विल्फ्रेडो पॅरेटो याने हे 1897 मध्ये प्रिन्सिपल मांडलं होतं. बट रिच डॅडच्या मध्ये, रॉबर्ट कियोसाकीच्या रिच डॅडच्या मध्ये हा जेव्हा रूल मनीमध्ये म्हणजे पैशाच्या संदर्भात येतो तेव्हा तो 90-10 असतो. कारण रिच डॅड नोटीस दॅट 10% ऑफ पीपल हॅड 90% ऑफ मनी. म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना असं समजलं की 90% लोकांकडं 10% पैसा आहे आणि 10% लोकांकडे जगातला 90% पैसा आहे. त्यानंतर आणखी बघायचं झालं तर he pointed out that in the world of movies 10% of actors made 90% of money. म्हणजे 10%च ऍक्टर्सनी 90% फिल्म इंडस्ट्री मधला पैसा कमवला. इवन ही हॅड नोटीस दॅट 10% ऑफ ऍथलीट्स स्पोर्ट्स मध्ये सुद्धा 90% ऑफ द मनी ऍज ही डिड इन 10% ऑफ द म्युझिशियन. म्हणजे म्युझिशियन्स म्हणजे प्रत्येक पैशाशी रिलेटेड संबंधित गोष्टीमध्ये हा रूल 90-10 वर जातो असं रिच डॅड सांगतात. ओके. त्याच्यानंतर आपण बघायला गेलं आता या पुस्तकामध्ये मी अतिशय इतकं सविस्तर का सांगते कारण हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. या पुस्तकावर जर आपल्याला बोलायचं झालं तर तासनतास बोलता येईल कारण यात अतिशय सुंदर पद्धतीचे तत्व सांगितलेले आहे जे की खरंच आपण अंमलात आणले तर आपल्याला श्रीमंत होण्यापासून कोणी आवडू शकणार नाही किंवा आपण चांगल्या पद्धतीचे जीवन जगण्यापासून आपल्याला कोणी अडवू शकणार नाही. तर ह्या पुस्तकाची आखणी रॉबर्ट कियोसाकीने चॅप्टर वाईज केलेली आहे म्हणजे पार्ट पार्ट अशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे. तर सगळ्यात पहिला पार्टच त्यांनी सुरुवात केलेली व्हॉट शुड आय इन्व्हेस्ट. तर खूप लोकांसमोर जेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक बघतात तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ह्याच कन्सेप्ट क्लिअर असतात. तर कशात गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. बट कशात गुंतवायचं, काय करायचं, तर कशात मी गुंतवू याच्यापासूनच पहिला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर तर आता त्याच्यामध्ये जर बघायला गेलं आपण तर इन्व्हेस्टमेंट मध्ये त्यांनी आता इन्व्हेस्टरचे खूप प्रकार आहेत. ओके. तर त्यांनी पहिलं सांगितलं सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन ऑफ SEC युनायटेड स्टेट defines individual as an accredited investor if the individual has 2 lakh or more $2 lakh or more annual income or $3 lakh or more in annual income as couple or a million or more in net worth त्याला accredited इन्व्हेस्टर असं म्हणतात. ओके. तर हा पण आहे. आता या पुस्तकामध्ये रॉबर्ट कियोसाकीने बरेचसे तत्व जे सांगितले म्हणजे अक्षरशः बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात व्हॉट शुड आय इन्व्हेस्टमेंट इन या चॅप्टर मध्ये सांगितले बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की माझ्याजवळ पैसेच नाहीत मी कसं इन्व्हेस्ट करू किंवा काय इन्व्हेस्ट करू कळत नाही. तर ह्या प्रश्नांचे उत्तर कशा पद्धतीने शोधायचे याच्यावर आपल्याला मार्गदर्शन लेखकाने केलं. तर अगदी शून्यातूनही सुरुवात करता येते. आपणही ऐकलं असेल शून्यातून त्याने सुरुवात केली. तर यू कॅन स्टार्ट फ्रॉम झिरो. मग कसं इन्व्हेस्ट करायचं, लेव्हरेज मनी सुद्धा नाही बट कर्ज काढून सुद्धा इन्व्हेस्टमेंट नाही बट कशा पद्धतीने मग तर त्याचं इतकं मुद्देसूद आणि सुंदर पद्धतीने रॉबर्ट कियोसाकीने विश्लेषण केलेलं आहे. तर तेच क्वेश्चन्स आता इथे केलं हाऊ कॅन आय इन्व्हेस्ट वेन आय डोंट हॅव मनी. मी कसं इन्व्हेस्ट करायचं. I have $10,000 to invest. What would you recommend I invest in? माझ्याजवळ $10,000 आहे. मी कशात इन्व्हेस्ट करू? असे लोकांचे प्रश्न असतात. Do you recommend me invest in real estate, mutual fund or stock? Can I buy real estate or stocks without any money? अशा प्रकारचे doesn't it make money to make money? म्हणजे माझ्याकडे पैसेच नाही तर मी कशात पैशानेच पैसा बनतो. ही अशा पद्धतीची विचारसरणी असते. त्यानंतर माझ्याजवळ $10,000 आहेत. मी कसं इन्व्हेस्ट करू? तर हे अशा पद्धतीचे प्रश्न लोकांचे साधारणतः असतात असं म्हणतो आणि त्याच्यावर सुद्धा त्यांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या जो असलेल्या रिसोर्सेसचा उपयोग करायला पाहिजे ते सांगितलं आणि मेन म्हणजे आता काही लोकांची अशी पण कन्सेप्ट असते की काही लोक काय स्टॉक्स बाय करतात, काही लोक म्युच्युअल फंड बाय करतात. तर त्याविषयी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मेनली
रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी 4 क्वाड्रंट्स सांगितलेले आहेत. म्हणजे 4 क्वाड्रंट्स मध्ये लोक असतात. तर एक असतो ई, हे 4 क्वाड्रंट्स आहेत. तर हे क्वाड्रंट्स यांनी प्लस साइन मध्ये दाखवले. बट माझ्या विचारसरणीने हे साइन हे असे नसून ते लेअर वाईज आहे. तर पहिला आहे सेल्फ एम्प्लॉईड, म्हणजे स्वतःसाठी काम करणारे. पहिला सॉरी एम्प्लॉईड म्हणजे दुसऱ्यासाठी काम करणारे लोक. ते 8 तास दुसऱ्या एखाद्या फर्मसाठी, कंपनीसाठी, दुसऱ्या एखाद्या उद्योगासाठी काम करतात आणि पैसे कमवतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यानंतर दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉईड. हा स्वतःसाठी काम करतो. तो बिझनेसमॅन नाहीये, बट तो स्वतःसाठी काम म्हणजे एखादं दुकान चालवतो, एखादं काहीतरी अजून करतो. पण तो दुसऱ्यासाठी करत नाही, स्वतःसाठी करतोय आणि स्वतःसाठी 8 तास काम करून आपला उदरनिर्वाह. त्यानंतर येतात ते बिझनेस त्याच्यावरच्या. इथं हेच एम्प्लॉईड, सेल्फ एम्प्लॉईड त्या बिझनेसेससाठी काम करतात आणि इथं बिझनेस रन करणारा माणूस हा डिसिजन मेकर असतो. तो स्ट्रॅटेजिक प्लॅनर असतो. तिथे तो बिझनेस रन करत असतो. त्याच्यासाठी असंख्य लोक कामं करत असतात. त्याच्यासाठी पैसा काम करत असतो आणि तो लोकांना उत्पादन वगैरे प्रॉडक्ट्स वगैरे या फॉर्ममध्ये सप्लाय देत असतो. आणि त्याच्याही वरची स्टेज आहे ती इन्व्हेस्टर. तर हा जो इन्व्हेस्टर आहे, हा त्याच्याही एक स्टेज वर आहे. या इन्व्हेस्टरसाठी बिझनेसेस काम करत असतात. हा इन्व्हेस्टर फक्त आपला पैसा त्या बिझनेसमध्ये गुंतवत असतो. हा पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की इन्व्हेस्टरला काहीच कळत नसतं वगैरे. इन्व्हेस्टर हा या सगळ्यापेक्षा चालाक माणूस असतो आणि तो परफेक्ट बिझनेसेस आयडेंटिफाय करत असतो आणि त्यामध्ये तो इन्व्हेस्ट करत असतो. मग उरलेले खालचे तिन्ही लेयर या इन्व्हेस्टरसाठी काम करत असतात. तर हे अशा पद्धतीचा कन्सेप्ट आहे, जो इथं प्लस साइन मध्ये मांडलाय, तो मी लेयर वाईज तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक. आता यानंतर बऱ्याच गोष्टी सांगायच्या झाल्या तर इन्व्हेस्टरचे टाइप्स आहेत. एक आहे अक्रेडिएटेड इन्व्हेस्टर, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. क्वालिफाईड इन्व्हेस्टर, सॉफिस्टिकेटेड इन्व्हेस्टर, इनसाइड इन्व्हेस्टर, ओके, अल्टिमेट इन्व्हेस्टर, असे रॉबर्ट कियोसाकी सांगितले. याच्याबद्दल त्यांनी पुस्तकात डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. ओके. आता खूप लोकांसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिस्क असते असंही आहे. बट रॉबर्ट कियोसाकी या पुस्तकामध्ये अधोरेखित करतो की इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिस्क. इन्व्हेस्टमेंट मध्ये बिलकुल रिस्क असत नाही. पैसा जेव्हा तुम्ही गुंतवता तेव्हा तो रिस्की नसतो. बट काही लोक चुकीच्या पद्धतीने तो गुंतवतात. हा, ती पद्धत गुंतवण्याची चुकीची असते, त्याच्यामुळे रिस्क निर्माण होते. कारण लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतात. मग ते काय करतात, एखादा मल्टीबॅगर टीम घेतात, एखादा स्टॉक घेतात, त्यात आपला पैसा लावतात, तर स्टॉक पडतो, ही लूज दॅट. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवतात, ती वादातील प्रॉपर्टी असेल, त्यामध्ये पैसा गुंतवतात, ही लूजेस कंपनी. एखादा म्युच्युअल फंड घेतात, तिथं फंड मॅनेजर रिलायबल नाहीये, फंड रिलायबल नाहीये, इव्हन ती संस्थाच रिलायबल नाहीये, अँड दे इन्व्हेस्ट इन इट, दे फेल. त्यांना अपयश येतं आणि ते अपयश येतात. त्यांचा पैसा सुद्धा बुडतो. बट जो ॲक्युरेट इन्व्हेस्टर आहे, जो खरा इन्व्हेस्टर आहे, तो त्याची थिंकिंग खूप अहेड असते आणि तो प्रत्येक ॲस्पेक्टनी विचार करत असतो आणि तो झिरो रिस्क इन्व्हेस्टमेंट करत असतो. म्हणजे जिथून त्याला अपयशाची म्हणजे नुकसानीची 0% म्हणजे बिलकुलच नाही. हां, इव्हन दो ही इज मॅनेजिंग रिस्क, त्याने रिस्कसाठी थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे, पण स्टिल त्याला बिलकुल रिस्क दिसत नाही. अशा पद्धतीने तो इन्व्हेस्ट करत असतो. आता आणखी दुसरं मेंटल प्रिपरेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपले मानसिकदृष्ट्या प्रिपेअर असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, असं रॉबर्ट कियोसाकी सांगतो. त्यानंतर व्हॉट शुड आय इन्व्हेस्ट म्हणून आपण बघितलं चॅप्टर पहिला. त्याच्यानंतर आहे नंबर 37 आय थिंक, खूप सुंदर आहे पाच. मेंटल प्रिपरेशन बद्दल मी आता सांगितलं. कोरिंग फाउंडेशन ऑफ वेल्थ, हे क्वाड्रंट्स पण मी आता सांगितले. 57 67 पेज नंबर मेंटल. हा, वाय इन्व्हेस्टमेंट इज कन्फ्युजिंग. कारण
पुष्कळ लोकांसाठी इन्व्हेस्टमेंट ही कन्फ्युजिंग आहे आणि त्याचमुळे त्यांचे मार्ग बंद असतात. आता जर तुम्ही स्टॉक मार्केट मधलीच इन्व्हेस्टमेंट, आता इथं डिफरंट टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स त्यांनी रॉबर्ट कियोसाकीने सांगितलेले आहेत. तर स्टॉक्स जर बघायला गेलं तर त्यामध्ये सुद्धा स्टॉक्स मध्ये किती प्रकारचे इन्व्हेस्टमेंट होतात. कॉमन स्टॉक्स, आपला जो सक्सेस हॉरिझन आहे, आपले जे एक्सपेक्टेशन आपल्याला आधी सेट करावं लागतात आणि त्यानुसार आपल्याला ते इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घ्यावे. स्टॉक्स मध्ये बघायला गेलं तर कॉमन स्टॉक, प्रेफर्ड स्टॉक, स्टॉक विथ वॉरंट, स्मॉल कॅप स्टॉक्स, ब्लू चिप स्टॉक्स, कन्व्हर्टेबल स्टॉक्स, टेक्निकल स्टॉक, इंडस्ट्रियल स्टॉक, असे बरेच प्रकार. ब्ल्यू चिप याच्यात तुम्हाला वर्षाला 10% पेक्षा सुद्धा रिटर्न मिळतो. मल्टीबॅगर, सगळ्यात फसवणारा कन्सेप्ट असतो मल्टीबॅगर स्टॉक, हा इथं दिलेला नाहीये. यू कॅन सी दॅट. ओके, जे की मार्केटमध्ये मल्टीबॅगर म्हणून विकल्या जातात, कारण दीज आर रिअल. बट कॉमन स्टॉक्स असतात, काही असतात प्रेफर्ड स्टॉक असतात, सगळ्या लोकांना आवडणारे स्टॉक्स असतात, स्मॉल कॅप स्टॉक्स असतात. हा, स्मॉल कॅप स्टॉक जे मोठे होऊ शकतात. ओके, त्यानंतर रिअल इस्टेट मध्ये जरी बघायला गेलं तर सिंगल फॅमिलीसाठी इन्व्हेस्टमेंट आहे, कमर्शियल ऑफिस, कमर्शियल रिटेल, मल्टी फॅमिली, वेअर हाऊस, इंडस्ट्रियल, रॉ लँड, काही लँड विथ द लँड टू द कर अँड सो ऑन. म्हणजे हे असे डिफरंट टाइप्स. इन्शुरन्स मध्ये सुद्धा आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजीज सांगितलेल्या आहेत. बाय, होल्ड अँड प्रे म्हणजे लॉंग टर्म साठी, बाय सेल ट्रेडिंग, शॉर्ट म्हणजे पहिल्यांदा सेल करायचा त्याच्यानंतर बाय करायचा, देन ऑप्शन्स बाय ट्रेडिंग, लॉंग, ब्रोकरिंग, त्याच्यानंतर सेव्हिंग. तर हे अशा प्रकारचे म्हणजे हे खूप सुंदर टेक्निक्स, खूप सुंदर मेथड्स यांनी सांगितले आणि इन्व्हेस्टमेंट का करते आहे. आता यातला सगळ्यात आवडलेला, या पुस्तकामध्ये प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी ऑथरनी मेंटल क्विज पण दिलेली आहे आणि ती जर आपण सॉल्व्ह केली तर आपल्याला त्याचाही फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकामध्ये गेम पण दिला आहे, तो म्हणतो गेम इज बेस्ट टीचर. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यात बरेचसे कन्सेप्ट त्या सीडी पण आहे, त्याच्यात पण बरेचसे कन्सेप्ट त्यात आहेत आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट अजून सांगायला गेले तर आपल्याला आपली थिंकिंग जी आहे ती 180 डिग्री मध्ये चेंज करायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तर एक गोष्ट असते, प्रत्येक ट्रान्झॅक्शन असतं, एक असतो बायर, एक असतो सेलर, ओके, किंवा एक असतो टेकर, एक असतो सप्लायर. तर आता या कन्सेप्ट मध्ये आपल्याला, आपण नेहमी जेव्हा आपण बाय करत असतो तेव्हा बायर साईड, तर रॉबर्ट कियोसाकी म्हणतो की थिंक ऑन द बी ऑन द अदर साइड ऑफ द टेबल. तर दुसऱ्या साईडने त्याचा विचार करायचा. समजा मी एक गोष्ट खरेदी करायला गेलो तर मी मलाच ती स्वस्त वाटते का, मलाच ती महाग वाटते का, या दृष्टीने विचार करतो आणि इथं प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. म्हणतो सेलरच्या दृष्टीने तुम्ही जर, आपण जर ही गोष्ट विकायला गेलो तर आत्ताच्या कंडिशनला मी किती तिला खरेदी करताना असा म्हणजे रिव्हर्स थिंकिंग, यू कॅन सी हाऊ ड्रॅमॅटिक चेंज इट विल ब्रिंग इन अवर लाईफ. प्रत्येक गोष्टीमध्ये बी ऑन अदर साइड ऑफ. आता या पुस्तकात तर त्यांनी एवढ्या डेप्थला हे कन्सेप्ट सांगितलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा स्टॉक्स खरेदी करतो तेव्हा तो विकणारा कोणत्या भावाने, त्याही आधी तो बिझनेस कोणत्या ह्याला करतो आणि त्याही आधी तो मेन प्रमोटर काय करतो, या लेवलची आपली थिंकिंग पाहिजे. अँड खूप सुंदर आहे, खूप म्हणजे आपण बघितलं असेल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर असतात, दे डोंट बाय फ्रॉम मार्केट. आपल्या कॉमन पब्लिकला माहित असणार दुसरा एक मार्ग असतो, तो असतो आयपीओ. याच्याही पलीकडचा एक मार्ग असतो, तो असतो डायरेक्ट बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट, जो माणूस काम करतोय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट. म्हणजे हे असे बरेचसे इव्हन लँड्स वगैरे. तर ह्या मल्टिपल टाइप्स रॉबर्ट कियोसाकीने सांगितले या पुस्तकामध्ये. फायनान्शियल लिटरेसी बद्दल तो बोलतोय. अजून एक गोष्ट त्याने सांगितली की आपण आपला रेग्युलर, लोकांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट करायचं तर इन्व्हेस्टर म्हणजे खूप त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं, मग आपला जॉब सोडावा लागेल. दिस कन्सेप्ट इज ऑल्सो रॉंग.
म्हणजे ही पण मेथड रॉंग आहे. कारण आपला जो जॉब आहे तो कंटिन्यू करून सुद्धा आपण ते इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता उदाहरण इथे मी दाखवतो तुम्हाला ते 200 पेजवर ठीक आहे. अल्टिमेट इनसाइड इन्व्हेस्टर हे इन्व्हेस्टरच्या टाइप्स सांगितलेले आहेत. अशा पद्धतीनं या पुस्तकामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी रॉबर्ट कियोसाकीने सांगितलेल्या आहेत. ऑर्डिनरी, पॅसिव्ह पोर्टफोलिओ म्हणजे मेन म्हणजे आपल्याला एक पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे. तो फायनान्शियल असेल, स्टॉक्सचा असेल किंवा प्रॉपर्टीचा असेल, बट पॅसिव्ह इन्कम पण ग्रो करण्याबद्दल. ऑर्डिनरी जॉब कंटिन्यू करून आपण ते पण करू शकतो. इन्कम, एक्सपेन्सेस, ॲसेट, लायबिलिटीज कशा पद्धतीने मांडलेले आहेत पण यांनी दाखवलं. म्हणजे हे सगळं रिच डॅड पुअर डॅड ह्या बुकमध्ये पण त्यांनी सांगितलं, पण इथे त्यांनी या पुस्तकात अत्यंत डेप्थ मध्ये सांगितलं. म्हणजे या पुस्तकाला बऱ्याच वेळेस वाचावं लागेल जर नीटचं समजून घ्यायचं असेल तर. का मी एवढं व्यवस्थित आणि का मी एवढं संथपणे हे पुस्तक सांगतोय याचं कारण हेच आहे की माझं स्वतःचं मत आहे की फायनान्शियल लिटरसी, आर्थिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे आजच्या काळात. आजच्या काळात तर प्रत्येकासाठी हे आवश्यक आहे. प्रत्येकाला हे जाणलं पाहिजे की काय असतं इन्व्हेस्टमेंट, हाऊ द फायनान्शियल वर्ल्ड गोज ऑन आणि लोक कसं त्या फायनान्शियल वर्ल्ड साठी काम करतात. आणि बऱ्याचशा लोकांसाठी फायनान्शियल वर्ल्ड हा सट्टा बाजार आहे. ऍक्च्युअल मध्ये हा ज्या लोकांच्या तशा कन्सेप्ट आहेत तसं ते आहे सुद्धा. कारण जर बघायचं झालं मी आता सांगितलं याच्यामध्ये मी आता मल्टीबॅगर असतात. कारण मार्केटमध्ये बरेचसे लोक असे असतात आता की त्यांना वाटतं की एखादी टीप घ्यायची, त्याच्यात इन्व्हेस्ट केलं की आपण श्रीमंत होतो, बट दॅट इज नॉट. आता रॉबर्ट कियोसाकीच्या या पुस्तकाचा जो थीम आहे तो खूप सुंदर आहे. मी तुम्हाला एक एवढ्या मोठ्या पुस्तकातून सुद्धा एक गोष्ट अत्यावश्यक असलेली सांगतो. ती आहे की इन्व्हेस्टमेंट इज अ प्लॅन, नॉट अ प्रॉडक्ट ऑर प्रोसेस. दिस इज चॅप्टर 6. तर रॉबर्ट कियोसाकी म्हणतोय की इन्व्हेस्टमेंट हा एक प्लॅन आहे. इट्स नॉट अ प्रोसिजर. ती प्रोसिजर नाही किंवा प्रॉडक्ट नाही. असं का म्हणतोय तो? का प्लॅन आहे? कारण ते जर बघायचं गेलं तर खरं पण आहे. जेव्हा आपल्याजवळ एक आयडिया असते, त्या आयडियासाठी आपण प्लॅन करतो. तर त्याच्यासाठी प्रोसेस आता समजा त्याच्यात सुद्धा त्यांनी एक्झाम्पल दिले. समजा मला एक घर बांधायचं. ओके. तर ते घर बांधण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन असला पाहिजे. मग ते कसं बांधायचं काय नाही. मग प्लॅन असेल तर मी एक मिस्त्री लावेल, इंजिनियर घेईल, तर बांधणारा कन्स्ट्रक्शन एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेल. पण माझा जो प्लॅन आहे तो रेडी असला पाहिजे. कसं आणि त्या प्लॅनवर बेस्ड सगळ्या पुढच्या प्रोसिजर्स होतील. कसं घर बांधायचं मिस्त्रीला माहितीच असेल. इंजिनियर त्याचा त्या घराचा प्लॅन ओके तो सुद्धा प्लॅन दिला आणि त्याच्यानंतर ते तशा पद्धतीने मग रॉबर्ट कियोसाकीला पण हेच म्हणायचं की वन्स वी हॅव अ सॉलिड प्लॅन देन इट्स नॉट डिफिकल्ट टू बिकम रिच अँड फायनान्शियली इंडिपेंडेंट. आणि बऱ्याच लोकांचं एम असतं की श्रीमंत होणं आणि पैसा. बट रॉबर्ट कियोसाकीच्या मते फायनान्शियल इंडिपेंडन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. जसं कंट्री जसं आपला देश स्वतंत्र आहे तसं फायनान्शियली सुद्धा आपण इंडिपेंडंट असलं पाहिजे. आपण कुठल्या गोष्टीवर डिपेंड नसलं पाहिजे. आणि तेव्हाच आपले जे थॉट्स असतात ते अतिशय ऍक्युरेट आणि आपले बर्डन खाली नसतात आणि आपले जे डिसिजन्स असतात ते ऍक्युरेट असतात. असं रॉबर्ट कियोसाकी मला वाटतं हा बराचसा लेंदी रिव्ह्यू मी घेतलेला आहे. कारण हा माझा अतिशय आवडीचा इन्व्हेस्टमेंटचा टॉपिक होता. इवन दो मी आता सांगितलं सगळे कन्सेप्ट मला या पुस्तकातले आवडत नाही, तरी पण यातले बरेच आणि तरी पण हे पुस्तक माझं आवडीचं आहे आणि बरेचसे कन्सेप्ट मला याच्यातले बरेचसे खूपसे 90-10 वापरला तर 10% कन्सेप्ट मला यातले आवडत नाही. 90% कन्सेप्ट मला यातले आवडतात. हे पुस्तक खूप सुंदर आहे. तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं, मल्टिपल टाइम्स वाचावं.
या पुस्तकात आणखी एक पॉइंट सांगितलेला वर्ड्स मध्ये खूप पॉवर आहे. आपण आपले शब्द आणि आपण कशा पद्धतीची थिंकिंग करतो आणि त्यानुसार आपल्या डोक्यात आयडिया येतात आणि त्यानुसार आपले प्लॅन्स बनतात आणि आपण सांगितलं प्लॅन्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस ऑर प्रॉडक्ट नाही. ओके. तर कारण इव्हन तुमच्या जर आत्ता करोड रुपये असतील आणि इफ यू डोंट हॅव प्रॉपर प्लॅन टू इन्व्हेस्ट, ते झिरो होऊन जाते किंवा ते अतिशय परत घरी येतात. बट इफ यू हॅव प्रॉपर प्लॅन, तर तुमच्याकडे काही नसताना सुद्धा तुम्ही बिलियनियर होऊ शकता किंवा काही पण बऱ्याच प्रमाणात तुम्ही सॅटिस्फाईड लाईफ ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या फायनान्शियल गरजा तरी पूर्ण करू शकता. हे या पुस्तकातून रॉबर्ट कियोसाकीला सांगायचं आहे. आपण इतका माझा रिव्ह्यू इतका वेळचा मला लॉंग झालेला रिव्ह्यू ऐकला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. रिव्ह्यू जर ऐकला आवडला असेल तर तुम्ही हा रिव्ह्यू शेअर करावा, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि खरंच हा रिव्ह्यू ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.